आपल्यासोबत बोलण्यासाठी रोहित पवार जे आहे तर TV9 मध्ये स्वागत। राष्ट्रवादीचे आदिवासी सेल करून हे आयोजन करण्यात आलेलं आहे। आदिवासी संस्कृती यांचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सभा घेण्यात आलेली आहे, काय सांगा? एक तर कालच आपण बघितलं असेल तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आदिवासी दिन हा साजरा केला गेला आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर जगात कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा जिथं जिथं हा समाज आहे तिथं तो कालचा दिन साजरा केला गेला। आज आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जे आपलं आदिवासी विभाग आहे आपल्या पार्टीचा त्यांच्या मदतीने इथं एक चर्चासत्र ठेवलेले सर्व पदाधिकारी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये या विभागामध्ये काम करतात त्यांना तिथं बोलवण्यात आलेलं आहे। चर्चासत्र तिथं होणार आणि हे करत असताना सुंदर पद्धतीने ही जी आपली परंपरा आहे आदिवासी परंपरा आणि आज बघितलं तर विदर्भामध्ये असणाऱ्या आदिवासींची वेशभूषा थोडी वेगळी असते, खानदेशमध्ये राहणाऱ्या आदिवासींची वेशभूषा वेगळी असते आणि इतर ठिकाणी सुद्धा ते हे कुठे ते दाखवण्याचा जो प्रयत्न इथं केला आहे तर नक्कीच याच्यामुळे आमच्यासारख्यांना आणि जे कोणी त्या भागामध्ये कधी गेलं नाही यांना ही संस्कृती दिसायला बघून येते आणि त्यांना समजते सुद्धा। थोडं राजकीय प्रश्नांकडे येतो। काल शरद पवार साहेबांनी दावा केलेला होता 160 जागा जिंकवून देतो म्हणून 2 लोक आलेले होते आणि हा दावा केला याच्याकडे कसं पाहता? आणि दुसरीकडे आता फडणवीसांनी अशी त्यावर टीका केली आहे का राहुल गांधींसारखे शरद पवारांना देखील कपोलकल्पित सारखं बोलतात? नाही, आता जे पुरावे राहुल गांधीजींनी दिले ते बघितल्यानंतर महाराष्ट्र काय अख्ख्या देशामध्ये कानाकोपऱ्यात असणाऱ्या सामान्य लोकांना नक्की वाटायला लागलेलं आहे। आधी त्यांना शंका होती पण पुरावे दिल्यानंतर त्यांना नक्की पटलं आहे की जे EVM मशीन होत्या तर कुठं ना कुठंतरी मॅनेज केल्या गेल्या। त्याच्यामध्ये मॅनेज करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात। एक तर मतदार हे बाहेरून आणणं, मतदान करून घेणं हा सुद्धा त्याचा एक भाग आहे। फक्त एकाच कॉन्स्टिट्युएन्सीचा त्यांनी तिथं अभ्यास केलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आता लोकांना समजलेलं आहे। कारण तुम्ही बघा लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर सगळीकडे जल्लोष झाला होता पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये कुठंच जल्लोष झाला नव्हता। जे निवडून आले त्यांनाच वाटत नव्हतं की ते निवडून येणार आहेत आणि त्याच्याच बरोबर मग हे सगळं बघितल्यानंतर आता कुठंतरी कोडं हे सुटायला लागलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राहुल गांधीजींनी त्याची सुरुवात केली। आता आम्ही सर्वजण प्रत्येक जो मतदार आहे जिथं आम्हाला शंका आहे जसं पुण्यामध्ये आहे इतरही ठिकाणी आहे तिथं आम्ही नक्कीच लक्ष घालून हे सगळ्या गोष्टी आणि हे जे सत्तेतले लोक आहेत आम्ही इलेक्शन कमिशनला प्रश्न विचारला आहे तर भाजपला थोडीच त्यांना आम्ही विचारलं होतं। आम्ही विचारतो इलेक्शन कमिशनला, उत्तर मात्र भाजपचे नेते आणि मुख्यमंत्री देतात। इथं गरिबाचं काय चाललं आहे ह्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही पण इलेक्शन कमिशनला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत असाल तर आम्ही म्हणायचं का की इलेक्शन कमिशन हे भाजपचा एक विभाग आहे आणि विभागासारखं काम करतं। उद्या मोर्चा आहे निवडणूक आयोगावर दिल्लीमध्ये, बऱ्याच ठिकाणी आता मोर्चे सुरू होतील आणि त्याच्याचबरोबर जसं राहुल गांधींनी एका विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास केलेला आहे तसे महाराष्ट्रामध्ये असणारे सुद्धा जे आम्ही लढलेलो विधानसभा मतदारसंघ आहे जिथं आम्हाला पराजय स्वीकारावा लागला आणि तिथं अजून तो जो उमेदवार आहे आमचा त्याला अजून ते पटत नाही की तो कसा हरला कारण का त्याला शंका, लोकांवर विश्वास होता पण मशीनवर विश्वास नाही। त्यामुळे त्याचा तो अभ्यास आम्ही सुरू केलेला आहे। त्यामुळे ठिकठिकाणी आंदोलनं ही झाल्याशिवाय राहणार नाही। उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड, त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर आता ते कुठेही दिसत नाहीये। संजय राऊतांनी आज असं म्हटलं की ते हाऊस अरेस्ट झालेले आहेत। भाजपच्या विरोधात प्रत्यक्षपणे जर कोणी बोलत असेल त्यांच्यावर ED वगैरेच्या कारवाई झालेला आपण सगळ्यांनी बघितलं, त्याचा एक मी भाग आहे। पण जो त्यांच्या पदाधिकारी म्हणून असेल नाहीतर त्यांच्याबरोबर ज्या व्यक्तीने काम केलं असेल नाहीतर भाजपच्या मुळे जर एखादं पद मिळालं असेल ते पद घेतल्यानंतर जर कोणी विरोधात बोललं असेल तर भाजप त्यांनासुद्धा सोडत नाही, मित्रपक्षाला सोडत नाही तर ह्यांना कसं? त्यामुळे कुठं ना कुठंतरी एक इगो भाजपच्या प्रमुख नेत्यांचा देशातल्या हा हर्ट झालेला आहे। त्यांचा कुठंतरी म्हणतो ना की इजा आली त्या इगोला म्हणून कुठेतरी आता धनखड साहेबांवर कारवाई केली का काय असं चर्चासुद्धा आहे। आता बघूया पुढे जाऊन काय होतं। भाजपने त्यांना गायब केलं नाही, कुठं ना कुठेतरी असतीलच ते, फक्त ते मीडियासमोर येऊ शकत नाही याचं नियोजन नक्की त्यांनी केलेलं आहे। कारण का धनखड साहेब हे कदाचित जाट कम्युनिटीचे आहेत आणि जाट समाज आपण बघितलं तर आक्रमक असतो। ते जर मीडियासमोर आले आणि भलतंच काहीतरी बोलून बसले तर सरकारला अडचण येऊ शकते आणि ते सुद्धा VPच्या जो व्हाईस प्रेसिडेंटचं इलेक्शन आहे आत्ता त्याच्यासाठी अडचण येऊ शकते म्हणून त्यांना मीडियापासून दूर ठेवलेलं आहे। हाऊस अरेस्ट नक्कीच असेल, कुलपाची चावी म्हणजे घरात ठेवलंय पण कुलपाची चावी भाजपच्या हातात आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। YB चव्हाण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत रोहित पवारांनी बातचीत केली। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह मेरुतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.